Hello students, welcome to our SPSPMs. Myself Srimati Pawar MY, Assistant Teacher from Shravanlal Modi Vidyalaya. Today we are going to study Standard 9th Subject English, topic name 4.4 The Tempest Part 1st. In this section we are going to take a look at first is introduction, second writer information, third character's name and fourth explanation. The Tempest Part 1st. This story is an adaptation of the play The Tempest, written by a famous playwright Shakespeare. The story revolves around the estranged king of Milan, Prospero, who plans his revenge and returns to his kingdom after many years. प्रस्तुत पाठ हा विल्यम शेक्सपियर ह्या प्रसिद्ध नाटककाराच्या द टेम्पेस्ट या नाटकावर आधारित असलेले एक कथा आहे. ही कथा नेपल्स या राज्यातील मिलान नावाच्या एका राज्यातील प्रोस्परो या सरदाराची आहे, ज्यांनी सूड घेण्याची योजना आखली आणि काही वर्षांनी तो राज्यात परतला. लेट्स सी द कॅरेक्टर नेम ऑफ दिस लेसन. फर्स्ट इज द किंग ऑफ नेपल्स अलान्सो, देन प्रॉस्परो, एरियल, कॅलिबन, अलान्सो, सेबेस्टियन्स, एंटिनियो, प्रिन्स फर्डिनांड ऑफ नेपल्स and old royal courtiers Gonzalo. Next is Miranda and Sycorax. The Tempest. Prospero was the Duke of Milan in the kingdoms of Naples. He was such a studious and learned scholar that he spent most of his time reading books, while his brother Antonio managed the business of ruling हिज किंगडम्स. नेपल्सच्या राज्यात प्रॉस्परो हा मिलानचा एक सरदार होता. तो अतिशय अभ्यासू आणि विद्वान असा व्यक्ती होता. आपल्या राज्यात आपला जास्तीत जास्त वेळ तो वाचनातच घालवी. तर त्याचा भाऊ अँटोनियो जो आहे हा त्याच्या राज्यातील राज्यकारभार सांभाळत असे. नाऊ अँटोनियो वॉज अ ट्रेजियस मॅन and he wanted to become a Duke of Milan in his brother's place. In fact, Antonio would not have hesitated to kill Prospero, but he knew that the people love their dukes and would never forgive his murderers. So Antonio got together with Alonso, the king of Naples, who was Prospero's enemy. They took Prospero to the sea, and when they were far away from lands, they put Prospero and his baby daughter Miranda into a broken old boat and sailed away. Prospero and Miranda were left in a drift into the wilds open sea. Thus, Antonio managed to take over the dukedoms of Milan with all its wealth and power. Antonio हा एक विश्वासघातकी माणूस होता आणि आपल्या भावाच्या ऐवजी आपण मिलानचा सरदार व्हावे असे त्याला नेहमी वाटत असे. खरे तर प्रॉस्परोला ठार मारण्यास अँटोनियो हा कधीच कचरला नसता, पण ह्या सरदारांवर लोकांचे प्रेम आहे आणि त्याचा खून करणाऱ्याला हे लोक म्हणजे त्या परिसरातील जनता जी आहे ते त्याच्या सरदाराच्या खून करणाऱ्याला कधीच क्षमा करणार नाही हे अँटोनियोला चांगले माहिती होते. म्हणून अँटोनियोने नेपल्सचा राजा अलान्सो जो प्रॉस्परोचा शत्रू होता त्याच्याशी मैत्री केली आणि तो प्रॉस्परोला खोल समुद्रात घेऊन गेले आणि जमिनीपासून खूप दूर गेल्यावर त्यांनी प्रॉस्परो आणि त्याची छोटी मुलगी मिरांडा यांना एका जुन्या मोडक्या बोटीत बसवले आणि ते दूर निघून गेले. प्रॉस्परो आणि मिरांडा त्या अफाट समुद्रात वाहून गेले. अशा प्रकारे अँटोनियोने मिलानची सरदारकी आणि सगळी संपत्ती आणि अधिकार मिळवले. Now among Prospero's courtiers was a true and loyal lord called Gonzalo. Out of love and loyalty for the rightful dukes, Gonzalo had secretly placed in the boats fresh water, food and clothes. And along with them, Prospero most valued the possessions his books. प्रॉस्परोच्या दरबारातील गोंजालो नावाचा एक सरदार सच्चा आणि निष्ठावान होता. आपल्या खऱ्या सरदारावरील प्रेमामुळे आणि निष्ठेमुळे त्याने गोंजालोनी गुप्तपणे बोटीमध्ये ताजे पाणी, फळे आणि कपडे त्याचबरोबर प्रॉस्परोची सर्वात मौल्यवान गोष्टी म्हणजे पुस्तके ठेवून दिली होती.
You can imagine the hardships faced by Prospero's cast adrift in an oarless boat with a baby girl to care for. However, they were fortunate that the boats reached an island and they landed in safety. आपल्यासोबत असलेल्या छोट्या मुलीची काळजी घेत आणि वल्हे नसलेली त्या बोटीतून दिशाहीन भरकटल्या जाणाऱ्या प्रॉस्परोला किती कष्ट सोसावे लागले असतील याची तुम्ही कल्पना करू शकतात. तरीसुद्धा ते सुदैवीच म्हणावे लागेल, कारण बोट एका बेटाजवळ पोहोचली आणि ते तेथे सुरक्षितपणे उतरले. The island was an enchanted island. For years together he had come under the spells of an evil witch Sycorax, which had the imprisons all the good spirits. He found on the island she herself had died before Prosperous arrived on the islands, but the spirits remained the traps in their prisons, the trunks of the large trees on the island. ते जे बेट होते ते एक जादुई बेट होते. अनेक वर्ष ते सिकोरेक्स नावाच्या दुष्ट असलेल्या चिटकिनीने मंतरलेले होते. बेटावर तिला सापडलेल्या सर्व चांगल्या आत्म्यांना तिने कैद करून ठेवले होते. प्रॉस्परो त्या बेटावर येण्यापूर्वी ती मरण पावली होती, परंतु ते आत्मे तसेच त्यांच्या तुरुंगात बेटावरील एका मोठ्या वृक्षाच्या खोडामध्ये अडकून राहिले होते. Prospero was a great magician, for his life had been devoted to the study of magic. The power of his arts enables him to set free imprisoned spirits, of whom Ariel was the chief. The spirits were so grateful to Prospero that they promised to be ever obedient to his will. Prospero एक उत्तम जादूगार होता आणि जादूच्या अभ्यासातच त्याने आपले आयुष्य पूर्ण घालवले होते. त्याच्या जादूच्या कलेच्या सामर्थ्याने त्याने तुरुंगातील आत्म्यांना मुक्त केले. एरियल हा त्या पूर्ण आत्म्यांचा प्रमुख होता. आत्मे प्रॉस्परोशी इतके कृतज्ञ झाले की त्यांनी कायम त्यांच्या आज्ञेचे पालन करण्याचे आश्वासन प्रॉस्परोला दिले. In the woods nearby, Prospero found Caliban's a twisted, ugly monster. He was the son of Sycorax, the witch. Caliban's became Prospero's servants. Apart from being the hideous and horrible in appearance, he was also vicious and brutal in his habits. No matter how hard he tried, Prospero could not make him change his way for the better, and so it was Ariel's job to see that he carried out his task properly. जवळच्या जंगलात प्रॉस्परोला एक विकृत आणि कुरूप राक्षस कॅलिबन दिसला. सिकोरेक्स चेटकिनीचा तो मुलगा होता. कॅलिबन प्रॉस्परोचा नौकर बनला. दिसायला तो हिडेस भयानक होता, शिवाय दुर्गुणी आणि पाशवी देखील होता. प्रॉस्परोने अनेक प्रयत्न करूनही तो त्याच्यात थोडीफार सुधारणाही करू शकला नाही. त्यामुळे तो त्याचे काम नीट करतो की नाही हे एरियलचे एक काम होऊन गेले. Time passed and Miranda grew up to be a sweet and beautiful girl. The spirits of the islands were loyal and faithful to Prospero, who rules them wisely and well. आता खूप काळ लोटला गेला होता. मिरांडा ही एक मोठी मुलगी झाली होती आणि एक गोड आणि सुंदर अशी मुलगी ती दिसत होती. बेटावरील आत्मे हे प्रॉस्परोशी एकनिष्ठ आणि विश्वासू होते. तोही त्यांना हुशारीने आणि चांगल्या प्रकारे वागवत होता. Now it comes to pass that Alonso, kings of Naples, and his brother Sebastian and Antonio, weak brothers of Prospero, were sailing in ships close to the enchanted islands. The ship was also carrying Prince Ferdinand of Naples and the old loyal courtiers Gonzalo. The entire party of returning after the marriage celebrations of their princess in a far-off kingdom. आता यातच एकदा नेपल्स राजा अलान्सो, त्याचा भाऊ सेबिस्तियन्स आणि प्रॉस्परोचा दृष्ट भाऊ अँटोनियो त्या जादुई बेटाजवळून जहाजातून प्रवास करीत होते. जहाजात नेपल्सचा राजकुमार फर्डिनंड आणि वृद्ध निष्ठावान दरबारी गोंजालो देखील होता. ते सर्वजण दूरच्या राज्यातून त्यांच्या राजकन्येच्या विवाह समारंभानंतर परत येत होते.
Knowing that his enemy were near his islands, the Prospero raised a great tempest with the power of his magics. The royal ship was turned and tossed on the stormy wave. It seems as if it would sink any moment along with all the peoples on board. आपले शत्रू आपल्या बेटाजवळ आहे हे समजल्यावर प्रॉस्परोने आपल्या जादू विद्येच्या सामर्थ्यावर मोठे तुफान त्या समुद्रात निर्माण केले. ते राजेशाही जहाज त्या तुफानी लाटात उलटू लागले आणि हेलकावे खाऊ लागले. जहाजावरील सर्व लोकांना घेऊन कोणत्याही क्षणी ते आता बुडणार असे वाटू लागले. As the tempest raged, Prospero led his daughters to the shores of the island and showed her the ship's strugglings on the wild wave. वादळाचा जोर वाढला तेव्हा प्रॉस्परोने आपल्या मुलीला बेटाच्या किनाऱ्यावर आणले आणि तिला वादळी लाटांशी झुंजणारे ते जहाज दाखवले. Miranda, a kind-hearted girl, begged her father to have pity on the peoples. The caught in the storms. O father, she begs, if by your art you have raised this the dreadful tempest, please quell the storms now. Save the poor souls on board. मिरांडा ही अतिशय दयाळू अंतकरणाची मुलगी होती. तिने आपल्या वडिलांना वादळात सापडलेल्या लोकांवर दया करण्याची विनंती केली. अहो बाबा, तिने विनवणी केली की तुम्ही तुमच्या विद्येने हे भयानक वादळ निर्माण केले आहे, तर कृपा करा आणि ते वादळ शांत करा. जहाजावरच्या त्या बिचाऱ्या लोकांना वाचवा. Prospero told his daughters not to be afraid. I have so orders it that no persons on that ships will be hurt in any way. I intend to save every one of them, but what I have done now is in your interest, he said to her. प्रॉस्परोने आपल्या मुलीला घाबरण्याचे कारण नाही असे सांगितले आणि जहाजावरील कुणालाही कसलीही इजा होऊ द्यायची नाही अशी मी आज्ञा दिली आहे. मी त्यापैकी प्रत्येकालाच वाचवणार आहे, परंतु हे मी केले ते तुझ्या भल्यासाठीच, त्याने तिला म्हटले. Miranda was puzzled why should her father put the ships in its crew in a perils for her sakes. मिरांडा कोड्यात पडली आणि तिच्यासाठी जहाज आणि त्यावरील लोकांना वडिलांनी असे संकटात का टाकले हा प्रश्न पडला. Then for the first time Prospero told her the story of their past lives. He explains that he had caused the tempest in order to bring his enemy Alonso and Sebastians within his power. तेव्हा मग प्रथमच प्रॉस्परोने त्याच्या भूतकाळातील कहाणी या मिरांडाला सांगितली. अलान्सो, सेबेस्टियन्स या आपल्या शत्रूंना आपल्या ताब्यात आणण्यासाठी त्याने हे तुफान निर्माण केले आहे हे त्याने स्पष्ट केले. Having narrated this story, Prospero touched Miranda with his magic sticks and she fell fast asleep. Now Ariel appeared before him to give an account of the storms. He gave a lively story of the fears of the sailors and anxiety of the lords, and how Prince Ferdinand's King Alonso's sons had leaped into the sea. His father and the rest of the royal party feared that he was dead. The prince, for his part, believed that his father and the other lord had gone down with the ships. मग प्रॉस्परोने त्याची भूतकाळातील कहाणी सांगितल्यानंतर त्याने आपल्या जादूच्या छडीने मिरांडाला स्पर्श केला आणि त्याचबरोबर मिरांडा ही गाढ झोपी गेली. मग एरियल त्याच्यासमोर आला आणि त्या वादळाबद्दल सगळे वृत्तांत त्याने सांगितल्या. घाबरलेली खलाशी, सरदाराची अवस्था, त्याचबरोबर काळजी आणि राजा अलान्सोच्या मुलाने फर्डिनांडने समुद्रात मारलेली उडी याची थरारक कथा त्याने आपल्या सरदारला सांगितली. त्याचे वडील आणि राजघराण्यातील इतरांना तो मरण पावल्याची भीती वाटत होती, तर राजकुमारला त्याच्या बाजूने वाटत होते की त्याचे वडील आणि इतर सरदार जहाजाबरोबर बुडून गेले. Ariel songs. Fools fathom for you thy father's allies.
Of his bones are corals made, those are pearls that wear his eyes, nothing of him that doth fades, but doth suffer a sea change into something rich and strange. Sea nymphs hurly rings his nails, hark now I hear them ding dong bell. In reality, in Ariel informed Prospero the ship was safely anchored in one corner of the island. Ferdinand was all alone on the beach, and Alonso, Antonio, Gonzalo, and the other were wandering about on the islands, not knowing where to go. अशा प्रकारे एरियलने प्रॉस्परोला सर्व माहिती त्या गाण्याच्या रूपाने त्याच्या सरदाराला सांगितली आणि प्रत्यक्षात एरियलने प्रॉस्परोला जी माहिती दिली अशी माहिती दिली की जहाज बेटाच्या एका कोपऱ्यावर सुरक्षितपणे नांगरले आहेत. फर्डिनांड एकटाच किनाऱ्यावर आहे आणि अलान्सो, अँथोनियो, गोंजालो आणि इतर जण कुठे जावे हे त्यांना कळत नसल्यामुळे ते बेटावर भटकत आहे. Thank you student. We will meet soon in our next lecture. Our next lecture topic is 4.4 The Tempest, part 2.